तुझं करिअर कसं सुरुवात केलीस? देन आय डिड CS इंटर. सीएस हां आणि कंपनी फायनल होतं अरे माझं वा. आणि त्याच्यात पण रवीचा हात आहे. आय वॉज डुईंग माय फायनल्स आणि मी पहिल्यापासूनच थोडी अशी बारकुडी होती बिकॉज ऑफ ॲज आय सेड स्पोर्ट्स आणि सगळं होतं. तर ती CSची पुस्तकं हो. तर मी अशा 2 उशा ठेवायची आणि असा अभ्यास करायची. तर तो आला ना की नेहमी मला चिडवायचा, "हे काय आहे? हे तू मरून जाशील या पुस्तकाच्या खाली. हे काय तू कधी कसं?" आणि ही वॉज फ्रॉम जे. तिकडे पुस्तकांचा काही संबंध नाही आहे. ओन्ली कलर्स एवढंसं काहीतरी एक वही घेऊन जायची ती लोकं. तर मला खूप चिडवायचे, "तुझी बॅग काय? तुझं हे काय?" आणि त्याच्यावरून माझं असं ना मल्टीटास्किंग तेव्हापासून होतं. आय यूज्ड टू गो टू कॉलेज, देन माय इंटर्नशिप CSचा. त्याच्यानंतर मी म्हणजे माझा एक क्लास होता तो करायची. मग मी रात्री डान्स क्लासला जायचे. तिथून घरी जायचे. सो असा तो माझा दिवस संपायचा. त्याच्यामध्ये रवीला पण भेटायचं असायचं. सो हा एक ॲडेड हे होतं. सो माझा दिवस असा पूर्ण खूप लेट संपायचा. तर तो म्हणायचा, "अरे तू का करतेस ते? यू विल नॉट तू माझ्याशी लग्न कर. आपलं लग्न झालं ना की मी तुला बॉस बनवतो. आय विल मेक यू एन एंटरप्रेनर. वाय यू वॉन्ट टू डू दिस?" देन म्हटलं नको मला माझा अभ्यास करू दे. देन वी गॉट मॅरिड अँड देन ही सेड मग माझं फायनल होतं तेव्हा. मी से फायनल बिनल काय करू नको, विल स्टार्ट अवर ओन एजन्सी. सो आय वॉज नॉट फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड I knew all finance and taxes and everything. So then he said, ki you start doing marketing. Because I was very good in public relations. I was very good in talking, connecting to people. So हे करून मी मीडिया मार्केटिंग सुरू केलं आणि आफ्टर मॅरेज आय थिंक वी स्टार्टेड आवर एजन्सी. तेव्हा आम्ही क्रिएटिव्ह करायचो फक्त आणि आय गॉट प्रेग्नंट फॉर माय फर्स्ट चाइल्ड. मग म्हटलं आता हा 9 महिने मी करू काय घरात. सो आय स्टार्टेड लर्निंग अबाउट सगळ्यांशी बोलून भेटून सगळं तयार ठेवलेलं फील्ड आणि ॲज अथर्व टर्न 6 मंथ मी क्लायंटला माझा मीडिया प्लॅन प्रेझेंट केला. इट गॉट अप्रूव्ड अँड दॅट वे इवन द मीडिया थिंग स्टार्टेड. मीडिया मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग सगळं एकदम असं बूममध्ये चालू झालं. सो इट वॉज ही वॉज 1 year आय थिंक. अथर्व वॉज 1 year या अँड वी स्टार्टेड आवर एजन्सी आता. आणि तेव्हा तू डोंबिवलीतच होतीस तिथे तेव्हा सुरुवात डोंबिवली, केलीस. सो आय टू रश. मला आय यूज टू फीड हिम, गो डू क्लायंट मीटिंग, कम बॅक धाव अगेन गिव्ह हिम द अनदर फीड, देन गो अँड डू. तेव्हा माझे एक छोटेसे कॉम्प्युटर क्लासेस पण होते. आय यूज टू टीच स्कूलच्या मुलांना मी कॉम्प्युटर शिकवायची. दॅट टाइम कॉम्प्युटर वॉज खूप होतं. होतं शाळेत अगदी ह्याच्यामध्ये सुरू झालेलं. तर माझ्या आईच्या घरीच आम्ही एक सेटअप केलेलं. सो आय टू टीच स्मॉल किड्स कॉम्प्युटर. मग ते क्लासेस करायचे. सो फन अर्निंग्स फ्रॉम स्मॉल थिंग्स तेव्हापासूनच तुझी एंटरप्रेन्योरशिप सुरू झाली. हो आणि देन इट डेव्हलप्ड. वी गॉट गुड क्लायंट्स. देन वी केम अक्रॉस केसरी ट्रॅव्हल्स, अभिदय बँक, अमरारी पेठे ज्वेलर्स. आत्ता 23 वर्ष झाले वी आर सर्विंग दॅम. सो इट्स लाईक अ फॅमिली नाव. इट्स लाईक आणि देन एव्हरीथिंग ग्रू. देन वन फाईन डे रवीला असं वाटलं की मी उल्कामध्ये काम करतोय, तुझं हे चाललंय, तर आय एम जस्ट टायर्ड, आय वॉन्ट टू डू फिल्म. मग तेव्हा असा परत एक असा व्हॅक्युम तयार झाला. आय वॉज स्टन्ड. फिल्म. मग ठीक आहे. ही मस्ट बी हॅव बीन ऑलवेज थिंकिंग अबाउट इट ना. ही वॉज थिंकिंग. ॲक्च्युली नटरंगचा प्रोसेस टूक 3 years. ओ बिकॉज दॅट इज द फर्स्ट फिल्म. दॅट इज द फर्स्ट टाइम. काय सांगते? हो फर्स्टमध्येच आम्ही मारला सिक्सर. नटरंग फर्स्ट अटेम्प्ट दोघांचाही हो दोघां. ॲज अ ॲक्च्युली नटरंग वॉज लाईक की जेव्हा नटरंग झाली ना त्याच्या आधी मराठी इंडस्ट्री वॉज गोईंग डाऊन आणि असे मूवीज बनवत होते की नो वन वॉज वॉचिंग दोज मूवीज. दॅट वरी मेड अस थिंक ऑफ मेकिंग फिल्म्स की अरे काय चाललं आहे, सगळे हिंदी आणि इंग्लिश मूवीजकडे टर्न करत आहे, मराठीचं म्युझिकही कोणी ऐकत नाही. वेअर ॲज वी हॅड सीन अन एरा वेअर मराठी इंडस्ट्री वॉज ब्लूमिंग लाईक एनिथिंग. सगळे सुपरहिटवर सुपरहिट होते आणि त्याच्यानंतर जो डाऊनफॉल आला. मग रवी म्हटलं की मला असं काहीतरी करायचं मेघा की यूथ विल कम टू द थिएटर अँड वॉच मराठी मूवी. सो देन आय सेड ओके यू स्टार्ट द प्रोसेस, नो वरीज. तर आणि मला वाटलं तो जॉब करून करेल, पण नंतर जेव्हा मला कळायला लागलं की इट वॉज सो स्ट्रेसफुल. कारण नेवर हॅव सीन द प्रोसेस ऑफ मेकिंग फिल्म. तर त्यामुळे असं वाटलं की होईल हे काय. देन आय टोल्ड हिम की हे नाही होते रवी, यू आर गेटिंग स्ट्रेस्ड आणि फ्रस्ट्रेटेड. देन सेड आय वॉन्ट टू लिव्ह द जॉब. हो आता छान वॉज ऑन अ गुड पोझिशन, छान पगार येत होता, घरी सगळं सुखी होतं, 2 मुलं. अँड देन ही सडनली सेड आय वॉन्ट टू लिव्ह.
देन आय सेड की बिग ओके डिसिजन. या इट वॉज अ बिग डिसिजन बट द चेंज वॉज निडेड कारण त्याचे मला ते बघवत नव्हतं द वे ही वॉज आणि ते काय होतं माहिती का आपण फ्रस्ट्रेटेड असतो तर आपण ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण चांगलं काम नाही करू शकत मग देन वी सेड की ओके टेक अ ब्रेक लेट्स डू वन मूवी इफ इट वर्क्स फॉर अस वी विल चेंज द फील्ड अदरवाईज विल गो बॅक टू ॲडव्हर्टायझिंग आणि सगळ्यात बेस्ट पार्ट वॉज दॅट की उल्का जिथे तो काम करत होता ना त्यांनी पण त्याला हे सांगितलं तुला रवी दिस इज एक्सपेरिमेंट यू वॉन्ट टू ट्राय यू गो बट इफ इट यू फेल दिस पोझिशन इज देअर फॉर यू अँड दे केप्ट दॅट त्याची जी केबिन होती त्यांनी 1.5 वर्ष तशीच ठेवलेली दॅट वॉज होपिंग की ही विल कम बॅक आफ्टर द रिलीज ऑफ नटरंग हिज बॉस केम अँड टोल्ड आता तू काही परत येत नाही नाही बट देन दॅट वॉज द प्रोसेस दॅट वॉज हाऊ इट स्टार्टेड आणि मग तू आम्ही प्रोड्युसर होतीस ना त्याची. हो. मग तेव्हा काय काय स्टोरीज घडल्या, नाही, काय actually, चॅलेंजेस आले? रवी आम्ही वी वर टोटली न्यू इन टू द इंडस्ट्री फक्त आमच्या कॉन्टॅक्टमध्ये झी होतं कारण वी यूज टू डू झी का ॲडव्हर्टायझिंग रवीचं उल्का थ्रू झी अकाउंट होतं त्यामुळे त्याला काही लोक झीमधली माहिती होती सो त्यांनी सो दे केम फॉरवर्ड दे सेड की तुला करायचं आहे तू कर वी विल सपोर्ट यू पण देर वॉज नो प्रोडक्शन हाऊस वॉज रेडी टू हेल्प अस देर वॉज नो वन हु वॉज तर आम्हाला असं झालं की आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला स्वतःला करायला लागेल मग मी रवीला म्हटलं की ठीक आहे यू डू द डायरेक्शन थिंग नाहीतरी तुझ्यासाठी पण नवीन आहे तर मी पण लर्न करते आय लर्न प्रोडक्शन आणि मग एकेकाला भेटून काही लोक इंडस्ट्रीतली पुढे आली दे हेल्प्ड अस दे शोड अस हाऊ टू डू बजेटिंग हाऊ टू डू माणसं कशी भेटतील आणि ॲडव्हर्टायझिंगची आमची सगळी टीम होती बिकॉज वी यूज टू डू ॲड्स त्याच्या आधी तर ॲडव्हर्टायझिंगची सगळी टीम बोलली की अरे आप लोग भी एक्सपेरिमेंट कर रहे तो हम लोग भी आ जाते हैं दे जॉईन सो द होल नटरंगची होल टीम वॉज फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंड सो जर तुम्ही नटरंग पुन्हा बघितलं आता तर इफ यू सी द स्मॉल सीन्स आर लाईक अ कम्प्लीट ॲड आणि त्याचं एडिट पण तसंच झालं एकदम मॉडर्न वेनी की ॲज इफ एक सीन इज अ कम्प्लीट ॲड एक ॲड म्हणजे तुम्हाला असं कुठलेच तो सीन इनकम्प्लीट नाही वाटणार कम्प्लीट वाईट सेल्फ सो त्या स्टाईलने तो केला वी डिसाइडेड ओनली की आपल्याला वेगळं आणायचं आहे तर वी लेट्स गो इन अ व्हेरी स्टायलिश वे इवन अप्सरा आली गाण्यामध्ये म्युझिकमध्ये हार्मनी देवर व्हायोलिन्स यूज असे काही इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहे बट वी वर रिप्रेझेंटिंग तमाशा सो तरी दॅट ब्लेंड वर्कड म्हणजे यूथला थिएटरमध्ये आणण्यासाठी किंवा यूथच्या ह्याच्यामध्ये म्युझिक लिस्टमध्ये नटरंगची गाणी बसण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं वॉज डन अँड देन ॲक्च्युली माझं कॉस्ट्युम डिझायनिंग पण तिथूनच सुरू झालं काय सांगते आणि आम्ही तो एक वेगळाच किस्सा आहे आम्ही एका कॉस्ट्युम डिझायनरला हायर केलेलं वॉज अ वेल नोन पर्सन अँड द पर्सन डिन टर्न्ड अप ज्या दिवशी शूटच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे सेटवर पोचलो आणि ही वॉज नॉट देअर लकीली आय वॉज इन्वॉल्व इन द कॉस्ट्युमचा प्रोसेस सिन्स डे वन विथ हिम कारण त्यामुळे मला माहिती होतं अतुल काय घालणार आहे सोनाली काय घालणार आहे फर्स्ट सीनला काय कॉस्ट्युम्स हे सगळं बिकॉज आय वॉज इन्वॉल्व मला माहिती होतं आणि त्या दिवशी मी म्हटलं की नाव आय एम द कॉस्ट्युम डिझायनर सो सगळं स्टॉकमध्ये होतं ते सगळं घेतलं तयार नव्हतं काही तयार होत्या गोष्टी पण त्याचे कॉस्ट्युम्स आर व्हेरी डिफरंट देन आम्ही काय करायचं हाफ डे शूट करायचे मी शेड्यूल करून द्यायचे देन टू रश इन टू द मार्केट कोल्हापूरच्या मार्केटमधनं मी उचलून आणायची मग त्याला टॅनिंग करा कारण ते सगळं पिरियड आणि शेतकरी आणि अशी लोक ते फाडा ते टॅन करा ते जुने करा असं सगळं करून शिकलीस पण तू ऑन द मी कुठेतरी ते डान्स हेल्प केलंय कारण आय वॉज डुईंग लॉट ऑफ स्टेज परफॉर्मन्सेस आय वॉज इन टू ड्रामा ऑल्सो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण कॉलेजमध्ये करतो किंवा त्या पिरियडमध्ये करतो ते सगळं हेल्प करतं इथे पण दिस इज म्हणजे हे खूप स्पेसिफिक आहे त्या पिरियड मधला जाऊन त्याचे कॉस्ट्युम डिझाईन करणं आणि मेन म्हणजे खूप लोकांच्या ह्या चुका होतात की शेतकरी म्हटलं पांढरा कुर्ता पायजमा घालतात आणि संपलं तू शेतकऱ्याचा एवढा पांढरा कचकची नसतो कुर्ता पायजमा सो त्याला ॲटलिस्ट स्टँड करा त्याला कुठेतरी फाडा हे कर म्हणजे मी तर नंतर म्हणजे कोल्हापूरच्या अशा गल्ल्यांमध्ये जायचे नवीन साडी घेत होते आणि आय टू गिव्ह टू दोज लेडीज आणि तुमची जुनी साडी द्या असे करून विभावरीच्या साड्या आणल्यात सो ह्या सगळ्या गोष्टी इट वॉज आय मीन आफ्टर द होल प्रोसेस ऑफ नटरंग अँड वी गॉट नॅशनल अवॉर्ड फॉर दॅट आफ्टर वी वर लाईक की अरे चला वी आर ग्रॅज्युएटेड विथ ऑनर्स
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.